त्रिभाषा धोरणाचा जी.आर. रद्द झाल्यानंतर ठाकरे बंधू यांनी एकत्र मेळावा घेतला आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, वरळीच्या नेस्को डोममध्ये 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उचलून धरला. यानंतर आता पुन्हा मराठी अमराठी वाद सुरू झाला आहे. या वादात भाजपच्या नेत्यांनी उडी घेतली आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठीतून पोस्ट केली असून त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना डिवचलंय. हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा कोण वाघ स्वतःच ठरवा, असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय. आता दुबे यांनी इतकी जहाल पोस्ट केल्याने त्यावर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारे दिनेश लाल यादव यांनी थेट मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करा असं म्हणत आव्हान दिलंय. मुझे लगता है ये जो लोग भी करते हैं वो गंदी राजनीति है और ऐसा कहीं भी नहीं होना चाहिए. देश के किसी भी हिस्से में नहीं होना चाहिए. ये देश इसी बात के लिए जाना जाता है कि यहाँ अलग अलग भाषा है, अलग अलग कल्चर है, उसके बाद भी अनेकता में एकता है. यही तो हमारे देश का कल्चर है और यही इसकी खूबी है, खासियत है. तो मुझे लगता है कि इस तरह की जो लोग भी गंदी राजनीति करते हैं उनको नहीं करना चाहिए, उनको संभल जाना चाहिए. क्योंकि ये तोड़ने की राजनीति है. आप राजनीति करिए पर जोड़ने की राजनीति करिए, तोड़ने की नहीं. तो मुझे लगता है अगर कोई इस तरह की बात करता है और किसी में दम है तो हमको महाराष्ट्र से निकाल के दिखाए. अगर मराठी नहीं बोलने पर मैं नहीं बोलता हूं मराठी, मुझे निकाल के दिखाओ. कोई मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूं कि अगर तुम्हारे अंदर दम है तो मैं मराठी नहीं बोलता हूं, महाराष्ट्र से निकाल के दिखाओ मुझे, रहता हूं वहीं. तो ये गंदी राजनीति नहीं करनी चाहिए, मेरा ये कहना है. दरम्यान मराठीचा मुद्दा पुढे आल्यानंतर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. व्यावसायिक सुशील केडिया यांनी देखील राज ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. मराठी बोलणार नाही असं ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्या कार्यालयावर मनसैनिकांनी हल्ला देखील केला होता. ठाकरेंचा मेळावा झाल्यानंतर सुशील केडिया यांनी माफी देखील मागितली होती. त्यामुळे आता भाजप खासदाराच्या या वक्तव्यानंतर मनसे आणि ठाकरेंचे नेते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.